सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या GK ब्लॉग्समध्ये. सो लास्ट व्हिडिओ मे बी मी गणपतीमधून बनवली होती. त्यानंतर ना परत माझे व्हिडिओ अपलोड जो व्हायचे बंद झाले होते, त्यामुळे करायलाच नाही भेटलं. सगळे लोक विचारतात तू का बंद केले, प्लीज व्हिडिओ कर, काहीतरी स्टार्ट कर. आपल्या घरातून कोणतरी काहीतरी फर्स्ट टाईम करत होता. सो असं माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांनी आणि सगळ्यांनी सांगितल्यानंतर आपण परत आपला एक यूट्यूब चॅनल चालू करतो आहे. जे माझे काही प्रॉब्लेम्स होते बॅकएंड्समध्ये, ज्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड्स होत नव्हते, तर आता ते सॉल्व्ह झाले आहेत. ते मी पूर्ण म्हणजे जीमेल पण बंद झालं होतं आणि काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते. तर तो साइन इनचा होता काहीतरी इश्यू, जे सिक्युरिटी लेवलवरती काहीतरी करायचं होतं. तर मी ते सॉल्व्ह केलं आणि त्यानंतर आता आपण पुन्हा आपले ब्लॉग्स शूट करायला रेडी करू शकतो. सो माहीत नाही मोठा ब्लॉग होईल की नाही होईल, बट मी ट्राय करेन. मिनी ब्लॉग्स तरी मी ट्राय करेन करायचे. सो या हेच बोलेन की आता हा जो ब्लॉग बनवायचा मी स्टार्ट करते 2026मध्ये. मी शिर्डी जाऊन आली आहे असंही नाही. मी माझी वर्षाची म्हणजे सुरुवात, पूर्ण प्रॉपर सुरुवात बाबांच्या दर्शनानेच केलं, बाबांच्या आशीर्वादाने केलं. आता म्हणजे परत असं बोलतात ना, एखादा प्लॅनिंग करून काही नाही होत. जे ऑन द स्पॉट प्लॅन असतं तेच वर्कआउट होतं. सो मी, माझी बहीण, माझी मम्मी आणि माझा बेस्ट फ्रेंड जो माझा आहे, म्हणजे लांबचा पण आहे, फॅमिली, ही इज लाईक अ फॅमिली. सो माझा फ्रेंड आहे, तो येतो आहे आम्हाला पिकअप करायला. आम्ही रेडी होणार. माझे ऑलमोस्ट बॅग्स वगैरे, म्हणजे एकच बॅग्स नाही, बॅग पॅक झाले आणि निघू. मग आम्ही 10-10:30पर्यंत तरी ट्राय करून निघायचं लवकरात लवकर, कारण आम्हाला पुढे ट्रॅफिक भेटेल, मे बी ट्रॅफिक भेटेल. सो आम्ही निघू. त्यानंतर पुढे काय होणार आहे ते मी पूर्ण ब्लॉग शूट करेन. मोठा नाही, ॲटलिस्ट फॉर लाईक 6 मिनिट्स या फिर 10 मिनिट्ससाठी ब्लॉग शूट करेन आणि थोडासा मिनी ब्लॉग पण टाकेन. तो ट्राय करूया, चला बघू काय होतं ते. आता सध्या तरी मी बाकीचं माझ्या ह्याच्यामध्ये बिझी आहे. सो या चलो कम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मम्मी आणि मावशीचे गप्पा ना लावला नाही होता ग, पण माझा फोन सायलेंट वर होता. सो आता आम्ही निघालो आहे. 11 वाजता घर सोडलं. सध्या तरी मिलन सभेच्या ट्रॅफिक मध्ये अटकलो आहे. तनु कसं वाटतंय पुढे बसून? आणि मग मला घरी आल्यावर लावते, पण आवाजच नाही त्यांचा येत होता. तू नाही दिसत आहे आता बोला. आता आम्ही चाललो शिर्डीला. होशील का माझी नवरी, माझे मनानं भरलीस गौरी. बघायचं इथे आम्ही गप्पा मारतोय आणि सिरियल बघतोय. आणि मटण घेऊन ये जा. तू बस करतेस इकडे बघ. उपास करते ही मम्मी. बापरे, खाऊन पिऊन तनुचा उपास. काय येते आता बोल, काय बोलत होती? बोलती बंद. सीधा ही
तिला मज्जा येते बघ ना, लहान झाली ती. खतम कधी व्हायचा? अरे खूप मोठा आहे ते आईस्क्रीम. तरी तू खाल्यावर गाडी चालवायची. आज तुलाच खायचे. किती कॅमेरा हलतोय पुन्हा. आता परत याला झगमग झगमग लाईट पूर्ण एक्झिट होताना ते गव्हर्नमेंटकडे अर्धेच पैसे होते म्हणून त्यांनी अर्धच काम केलंय स्ट्रीट लाईटचा. हाय गाईज, सकाळी आलो आम्ही 4 वाजता, 4-5 वाजेपर्यंत आमच्या हॉटेलवर फ्रेशन अप झालो आणि आता बाबांच्या मंदिरात आलो, दरबारात. जस्ट खंडोबा मंदिरचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललो आहेत बाबांच्या दरबारात. पैसा नाही, फोकट. हो काय. सो गाईज, मंदिरचा परिसर तर खूप सुंदर होतंच, पण मी ट्राय केलं की थोडे रीलचे शॉर्ट घेते, रील पोस्ट करायला. सो अशा प्रकारे मी थोडेसे असे शॉर्ट्स घेतले आजूबाजूचे. त्यानंतरला बघितलं की मंदिरचं इतकं सुंदर आणि ते एकदमचे अनुभव असतात, जे वाईब असतं ना तिकडलं, ते अतिशय म्हणजे वेगळं आहे. म्हणजे मी हे असं शब्दांमध्ये काय बोलूच नाही शकत. सो आम्ही असंच फिरलो पूर्ण मंदिर, आम्ही बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर नाश्त्याला गेलो. गाईज, आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. म्हणजे माझं आणि मम्मीचं आता फास्टिंग आहे, तर आम्ही फास्टिंग फूडच खाणार आहे. सो मम्मीला विचारूया तिला फिरून कसं वाटलं. प्रसाद वगैरे घेतली, आमचं खूप छान दर्शन झालं साईबाबांचं. आणि मी जे नाही फिरली होती ते सगळीही गोष्टी मी फिरल्या. सो आता म्हणजे मी खायला असं मागवलं आहे, तर बघूया. मम्मीला एक मिनिट, मी मम्मीला दाखवते. मम्मी, कसं वाटलं तुला शिर्डी फिरून? खूपच छान. कसं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा होता? उपास आहे, दमलीस, भूक लागली नाही? तन्नू, ए तन्नू, तिला भूक लागली. आमची तन्नू उपास तोडते कारण तिला भूक लागली आहे, कंट्रोल नाही होत आहे. इकडे साडी वगैरे पण सर्व महाग आहे, काही ना काही. थँक्यू. हे घे, हात धुवून येते, खातो. सो नाश्ता करून झालेलं होतं गाईस, तर आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला. कारण माझी अशी जिद्द होती की मला त्र्यंबकेश्वर जायचं आहे, मला महादेवांचं दर्शन करायचं आहे काहीही करून. तर मम्मी इथं झोपली आहे, पण मी माझं जे काय ट्रॅव्हलचं थिंग असतं ते मी एन्जॉय करते. मला असं वाटतं की लाईक म्युझिक ऐका, एन्जॉय करा. त्यामुळे आय थिंक वॉमिट वगैरे नाही होणार, बिकॉज मला वॉमिटचं थोडं इश्यू आहे. सो असंच मी एन्जॉय केलं.
आणि नंतरला त्र्यंबकेश्वरला गेलो. तिकडेही लाईक त्या दिवशी आमचा उपवास होतं आणि त्या दिवशी महादेवांचं जे दर्शन जे घेणं ते इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. कारण विचार केला तर शिर्डी आलोच आहे, त्र्यंबकेश्वर जवळ आहे, तर का नाही आपण चला मग त्र्यंबकेश्वरला भेटू डायरेक्टली. बाय. त्याची चुकी नव्हती, तो समोरून आला बघ कसा. कुठून आहे? सो गाईज अशा प्रकारे आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरच्या आतमध्ये आलो. सो आम्ही वेट केलं 5 तास आम्ही वेट केलं त्या लाईनमध्ये महादेवांच्या दर्शनासाठी. महाशिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी होती. सो अशा प्रकारे तुम्ही त्या टी व्हीवरती बघू शकतात की कसं त्यांना सजवलं जायचं. त्यांना खूप वेळा असं अभिषेक घातलं गेलं, खूप वेळा त्यांचे असे कपडे चेंज केले गेले. बट आम्ही लाईक गिवअप नाही केलं. मम्मी त्यांनी सगळे थकले होते. सर्वेशाने मी डिसाईड केलं की आम्ही गिवअप नाही करणार आणि आम्ही महादेव इथपर्यंत या मंदिरपर्यंत एवढं आतमध्येपर्यंत आलोच आहे, तर का नाही चला जाऊया महादेवांचं दर्शन करूया. जे होईल ते होईल, बघितलंच आहे. तर अशा प्रकारे आम्ही आतमध्ये थांबलो 5 तास. आम्ही ते मस्त त्यांना जसं ज्या प्रकारे सजवत होते ते सर्व बघितलं आणि त्यानंतरला एक्झॅक्ट डॉट 12 वाजता गाईस 12 वाजता डॉट आम्ही त्यांच्यासमोर होतो त्यांचं दर्शन घ्यायला. अँड आय वॉज लाईक वा, सगळं म्हणजे माझं जेवढं मी माझं उपवास केलं होतं, जेवढ्या प्रकारे मी त्यांना मानते, माझ्या पाठी ते उभी आहेत आणि लाईक सगळं काही मी इमोशन्स माझे जे होते ना ते मी एक्सप्रेस नाही करू शकत दॅट मोमेंटला. की मी लाईक मी जिथेही कमी पडते मला असं वाटतं की माझ्याकडे स्ट्रेंथ नाही आहे. मी नेहमी महादेवांचं नाव घेते आणि ते नेहमी माझ्या पाठीशी उभी राहतात. ते मला बोलतात, मी आतमधून त्यांचा आवाज ऐकू शकते की तू घाबरू नकोस, मी आहे. सो बघा किती सुंदर प्रकारे त्यांना सजवलं आहे. सो अशा प्रकारे आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, मंदिरातून बाहेर आलो आणि त्यानंतरला आम्ही घरी जायला निघालो.